नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जो बीडचा प्रकार चालू आहे त्याविषयी मी दीर्घकाळ मौन धारण केलेलं आहे. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, ज्या प्रकारे हे विषय माध्यमातून हाताळले जातात त्यातून आपण सामाजिक जागृती करणं आवश्यक असतं. मिटक्या मारत त्यातली भयानकता सगळत बसणं जे आहे हे मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला आठवतं 10-12 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झालं. त्याच्या बातम्या इतक्या रंगवल्या जात होत्या, गदारोळ इतका केला जात होता, पण त्याच्यामध्ये कोणालाही काडीची पर्वा नव्हती की त्या मुलीच्या कुटुंबावर, आप्तस्वकीयांवर, परिचितांवर केवढं बोजा टाकला जातो. त्यांच्या दुःखावर मीठ लावलं जातंय, चोळलं जातंय, याचाही कोणाला विश्वास नव्हता. म्हणजे कोणाला त्याचं भान नव्हतं. अशा गोष्टी मला रंगवून सांगायला आवडत नाही मित्रांनो, आणि म्हणून मी अशा गोष्टीपासून दूर राहतो. याचा अर्थ बीडमध्ये जी घटना घडली, परभणीला घडली, त्याचं मी समर्थन करतो असं बिलकुल नाही. पण अशा घटना नवीन सुद्धा नाही. अगदी आत्ता आत्ता जी विधानसभा निवडणूक संपली त्याच्या काही दिवस आधी मुंबईला पश्चिम उपनगरामध्ये वांद्र्याजवळ माजी आमदार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचं असंच हत्याकांड झालं होतं. दोन हल्लेखोर कुठून तरी आले अचानक आणि आपल्या मुलाच्या कार्यालयातून बाबा सिद्दीकी बाहेर पडत असताना त्यांच्यावर धडाधड धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यांचा जीव घेतला गेला. ते अतिरेकी काय ते मारेकरी पकडले गेले. विषय संपला, विसरून गेला, निवडणुका झाल्या, सगळं संपलं. पण अशा घटना देशाच्या कानाकोपऱ्यात जवळपास नित्याने घडत असतात आणि नव्याने घडलेल्या नाहीत की त्या अतिरंजित करून मांडाव्यात. त्या चांगल्या आहेत, बऱ्या आहेत, सौम्य आहेत असं मी अजिबात म्हणत नाही. पण जितकं त्याचं राजकीय भांडवल करायला माध्यम हात लावतायत, हातभार लावतायत, ते मात्र निंदनीय आहे. याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून या विषयापासून आपण दूर राहावं असं मला वाटतं. कारण जितकं तुम्ही ते अधिक रंगवत जाता तितकं तितकं तुम्हाला अधिक अधिक त्यात मीठ मसाला घालावा लागतो, मिरची मसाला घालावा लागतो. त्या झणझणीत चटपटीत कराव्या लागतात आणि तिथे भान आणि सभ्यता संस्कृतीचा ऱ्हास होत असतो. तुम्ही लोकांच्या मनात त्याविषयी घृणा आणि भय, दहशत निर्माण करण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या ज्या संवेदनशीलतेच्या भावना आहेत त्यांना अधिकाधिक बोथट आणि निष्क्रिय करून टाकत असतात. जसं ते काय ते कुठलं तरी शस्त्रक्रिया करत असतात तेव्हा संपूर्ण शरीराला किंवा ठराविक भागाला बधीर करून टाकणारं इंजेक्शन देतात, अॅनेस्थेशिया देतात. डोळ्याचं ऑपरेशन असेल, हा एवढा भाग या डोळ्याचं ऑपरेशन आहे, एवढा भाग इतका बधीर केला जातो. किंवा दाताचं काय करायचं असेल तिकडे जवळ कुठेतरी देतात आणि तेवढा भाग जड होतो. तिथे काय दुखापत झाली तरी कळत नाही, एवढा बधीर होऊन जातो. म्हणजे काय होतं, तर ते ठराविक पद्धतीचं काय ते रासायनिक इंजेक्शन देऊन तुम्हाला तेवढं शरीर, तिथल्या संवेदना, शारीरिक संवेदना बोथट केल्या जातात, बधीर केल्या जातात. आणि त्यामुळे दात उपटला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जखम केली असेल शस्त्रक्रियेसाठी, तर त्याच्या वेदना सुद्धा तुम्हाला होत नाही. बधिरीकरण त्याला म्हणतात मित्र. ज्या वेळेला अशा प्रकारे भयंकर रक्तपात, हिंस्र, पाशवी काही घडतं तेव्हा त्याचा उहापोह करताना भान एक गोष्टीचं ठेवायचं असतं की याविषयी मानवी संवेदना जितक्या नाजूक असतात तितक्या त्या मानवी संवेदना राहतात. पण जर का त्या वेदना बोथट झाल्या तर माणसाला काही वाटेनसं होतं. एक मध्यंतरी काही वर्षापूर्वी मला वाटते टीव्हीवर पण बघितलं होतं आणि आता त्याचा एक व्हिडिओ उपलब्ध पण आहे युट्यूबवर. कानपूर किंवा उत्तर प्रदेशात कुठेतरी
एक भजी तळणारा माणूस आहे आणि तो उकळत्या तेलामध्ये तळायला भजी सोडतो आणि आपल्या साध्या हाताने ती भजी काढतो. ते तेल उकळणारं असतं, ज्याच्यापासून आपण थोडं अंतर दूर राहतो, चटकन अंगावर उडाला थेंब जरी तरी भाजून त्वचा थोडी आपण दूर राहतो. पण तो उकळत्या तेलामध्ये हात घालून ती झालेली भजी काढतो आणि म्हणून त्यांनी उकळत्या तेलातली भजी काढून द्यावी म्हणूनच त्याच्याकडे मोठ्या संख्येने ग्राहक येत असतो. हे उपलब्ध आहे. पण त्याला भाजत नाही, त्याच्या हातावर फोड येत नाहीत. याचं शास्त्रीय कारण काय आहे मित्र? तो जेव्हा त्यात हात घालतो आणि त्याच्या हाताच्या त्या सगळ्या त्वचेच्या मानवी शारीरिक संवेदना इतक्या बधीर होऊन गेलेल्या आहेत की तो हात भाजला तरी त्याच्या शरीराला फोड येत नाहीत, त्या हाताला फोड येत नाहीत. इतकं बधिरीकरण भयंकर असतं. काही वाटत नाही. आपण उकळत्या तेलाला घाबरतो आणि तो अजिबात घाबरत नाही, कारण त्याच्या त्या हाताच्या संवेदना पूर्णपणे बधीर होऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून मानवी संवेदना जेवढ्या तुम्ही नाजूक ठेवाल, टवटवीत ठेवाल, तितका समाज सुसंस्कृत व्हायला आणि राहायला मदत होत असते. पण एखादी भयानक घटना जेव्हा तुम्ही अतिरंजित करून मनोरंजक स्वरूपात मांडायला लागता, सनसनाटी माजून मांडायला लागता, तेव्हा त्याविषयीच्या संवेदना बधीर होत जातात. मला आठवतं साधारण 33 वर्षापूर्वी मुंबई नजीक उल्हासनगर या उपनगरामध्ये एका बोर्डाच्या परीक्षेच्या केंद्रामध्ये हरीश पटेल नावाचा गुंड आपल्या 2 सहकाऱ्यांना घेऊन घुसला आणि त्या परीक्षार्थींना धक्के मारून बाहेर काढलं आणि तिथे बसलेल्या रिंकू पाटील नावाच्या एका मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याने तिला पेटवून दिली एकतर्फी प्रेमातून. 1 दीड महिना त्यावर हेडलाईन होत होती, इतका हादरून गेला होता महाराष्ट्र. पण पुढल्या काळामध्ये त्यावर इतकं रंगोरंगोटी, इतकी रंगरंगोटी करण्यात आली की शाहरुख खान सारखा नवा हिरो हा अशा एकतर्फी प्रेमातून हिरोईनला छळून छळून मारतो किंवा हाल करतो तिचे, अशा कथानकाचे चित्रपट आले आणि त्यातून तो सुपरस्टार झाला. पण समाज किती बधीर झाला. त्यापूर्वी अशा एकतर्फी प्रेमातून मुलींवर होणाऱ्या हल्ल्याच्या बातम्या तुरळक कधीतरी येत होत्या. महिन्यात, 1.5 महिना, 2 महिन्यात, 3 महिन्यातून एखादी बातमी यायची. पण गेल्या 30 वर्षामध्ये एकतर्फी प्रेमातून प्रक्षुब्ध झालेल्या प्रियकर किंवा प्रेयसीने, आपण ज्यांच्यावर रागावलेलो आहोत त्यांच्यावर केलेल्या शारीरिक हल्ल्याची बातमी ही नित्याची बाब होऊन गेलेली आहे. आणि आपल्याला आता काही वाटत नाही. रिंकू पाटीलचा विषय महिना, 1.5 महिना हेडलाईन होत होती. आता अशी बातमी चॅनेलवर तर क्वचित येते आणि एखाद्या वर्तमानपत्रात कुठेतरी कोपऱ्यात आतल्या पानात असते. हे कशाचं लक्षण आहे? आपण बधीर झालो. आपल्या मानवी संवेदना बधीर झाल्यात आणि या बधीर करण्यामध्ये असल्या बातम्यांचं अवडंबर माजवणं हे पाप माध्यमांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी अशा विषयावर बोलायचं टाळतो. टाळतो. त्याची घृणा वाटली पाहिजे, राग आला पाहिजे. पण आपण शाहरुख खानला डोक्यावर घेतला. ते डर, अंजाम, बाजीगर हे सिनेमे काय आहेत? काय आहेत ते सिनेमे? हे का झालं? कधीतरी विचार करतो आपण. आणि म्हणून ते जे काय हत्याकांड झालेलं आहे देशमुख नावाच्या सरपंचाचं किंवा आणखीन कुठलं, आणि कोणतो वाल्मिक कराड, यावरून जो काय तमाशा रंगवला जातोय, त्यामध्ये मग इतर महिलांची नावं, काहीतरी कलावंत महिलांची नावं ओढली गेली. हे सगळं किळसवाणं झाले. बोलणारे बोलतील, बोलणारे बोलतील, पण आपण दाखवायचं की नाही हे आपण ठरवायचं ना. माध्यमांनी ठरवायचंय. समाजात ज्या विकृत आणि वाईट प्रवृत्ती आहेत त्यांना आपण किती प्रसिद्धी देणार आहोत याचं भान पत्रकारिता करणाऱ्या, माध्यमात काम करणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. तो पळालाय अमुक तमुक, यातून तुम्ही काय करताय?
सरकारला दोषी ठरवायला हरकत नाही, सरकारवर दोषारोप करायला अजिबात हरकत नाही. पण 2-2 महिने किंवा 2 आठवडे झाले आणि वाल्मिक कराड सापडत नाही, तो कुठे लपून बसलाय, सरकार काय करतंय, कायद्याचा धाक दहशत राहिली नाही. ही जी भाषा आहे त्यातून हजारो लाखो लोकांना आपण गुन्हेगारीची दहशत आपण घालत असतो, वाल्मिक कराड घालत नसतो. मित्रांनो, तुम्ही ऐकणारे किंवा तुमच्यासारखे लक्षावधी लोक आज असे आहेत की ज्यांना कोणी अचानक फोन आला घरात की मैं छोटा शकील बोल रहा हूं, किंवा मी कोणतरी अमुक तमुक दाऊदचा बोलतोय, तो खरोखर तो कोणी आहे की नाही तुम्हाला माहिती नसतं, पण तुमच्या पोटात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. ही भीती आपल्याला दाखवायला दाऊद आपल्या गल्लीत सुद्धा आलेला नाही, आपल्या कॉलनीत आलेला नाही. मग आपण घाबरतो का? तर माध्यमांनी एक बागुलबुवा जो दाऊद किंवा छोटा शकील वगैरे गवडी या नावाने उभा करून ठेवलाय, आपण त्याला घाबरतो. त्या बिचाऱ्यांनी, मी बिचारे म्हणतो तो माफिया गुंडांना, त्यांनी आपल्याला कुठली धमकी दिलेली नाही, पण त्यांच्या क्रौर्याची, निष्ठुरतेची, निर्दयपणाची इतकी वर्णनं माध्यमातून आपल्यासमोर आणली जातात की अशी धमकी कोणी भुरट्याने दिली तरी आपल्या पाटलोणी ओल्या होतात. आपण भयभीत होऊन जातो. 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कोणीतरी डोंबिवलीतल्या एका 3-4 टवाळ पोरांनी छोटा छकीलच्या नावावर धमकी देऊन कुठच्या तरी व्यापाऱ्याकडून लाखोंची खंडणी उकळली. नंतर ते पकडले गेले. पण तो व्यापारी मूर्ख नाही ना. 4 पैसे कमावणारा व्यवहारी व्यापारी हा मूर्ख नसतो. पण तो फोनच्या धमकीवर का घाबरला? तर या फोनच्या धमक्या आणि त्याच्यावरून खंडणी वसुली याच्या ज्या बातम्या रंगवलेल्या आणि दाखवलेल्या असतात त्या बघून समाजाचं इतकं बधिरीकरण झालंय की एक सेकंद विचार करत नाही माणूस, समोर बोलणारा शकील आहे की नाही आपल्याला कळणार कसं? बधिरीकरण मित्र, यालाच बधिरीकरण म्हणतात. आणि म्हणून ते जे बीड परभणी प्रकरणावर सगळे भरपूर बोलत असताना मी त्यापासून अलिप्त राहिलो. याचं कारण मला तो गुन्हा करायचा नव्हता जो सरसकट माध्यमं गेल्या काही वर्षात करत सुटलेली आहेत. समाज मनामध्ये कायदा मोडणाऱ्यांविषयीची दहशत निर्माण करण्याचं काम हे तुम्ही आम्ही करत असतो, पत्रकार करत असतो. आणि म्हणून मी त्यापासून अलिप्त राहिलो. आणि हे सगळं करताना क्षणभर सुद्धा विचार डोक्यात येत नाही, क्षणभर, की ज्यांनी याची विषारी फळं भोगलीत अशी ती कुटुंब, त्यांचे नाते, आप्तसंबंध, यांच्यावर कुठलं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपल्या असल्या बोलण्यातून वागण्यातून त्यांच्या जखमेवर सुकत जाणाऱ्या जखमेवरची खपली रोजच्या रोज काढली जाते, याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. मला खूप जुन्या काळात मराठी म्हणी ज्या बोलल्या जायच्या त्या आठवतात. ते एक म्हण मी आमच्या घरातच ऐकलेली होती. शेळी जाते जिवे व्हावे खाणारा म्हणतो वातड. शेळी तर मेली, तिचं मांस खाणारा आहे, तो ते मांस शिजलं नाही म्हणून वातड आहे अशी तक्रार करतो. पण मेलेल्या शेळीबद्दल मटण खाणाऱ्याच्या मनात किंचितही हळवी भावना नसते. त्यापेक्षाही आजचा हा पब्लिक डिस्कोर्स, सार्वजनिक जीवनातल्या चर्चा, बातम्या वेगळ्या राहिल्यात का सांगा मला? जितक्या सहजपणे त्या सुरेश धसांनी प्राजक्ता माळी किंवा कोणती मंदाना नावाच्या अभिनेत्रीचं नाव घेतलं, ते दाखवताना चॅनेलवरच्या मुलींना असं वाटलं नाही उद्या असं आपलं नाव घेतलं तर आपल्याला जगाकडे तोंड दाखवता येईल का? वेगवेगळ्या चॅनेलवर महिला सुद्धा काम करतात. त्यांनी तरी आपापल्या चॅनेलला हे सांगावं, समजावं. एक एक शब्द उच्चारला जातो समोरच्याकडून, पण आपण दाखवतो तेव्हा ज्याचं नाव घेतलं गेलंय त्याला किती यातना आणि त्रास होतो याचा विचार न करणे इतके आपणही पत्रकार आणि संपूर्ण पत्रकारिता आणि माध्यम बधीर होऊन गेलीत का?
त्या प्राजक्ता माळीने नंतर पत्रकार परिषद घेतली आणि ती रडली, त्याचंही कौतुक सांगण्यात आलं. पण मुळात तिच्यावर रडण्याची वेळ आरोप करणाऱ्यांनी नाही आणली. आरोप करणारा करून गेला. तो गावगणना नेऊन पोचवणारी जी माध्यमं आहेत त्यांनी प्राजक्ता माळीवर खरा अन्याय केला. ते सगळं दाखवण्यापूर्वी सुरेश धसना त्यापैकी कोणी विचारलं का की तुम्ही जी नावं घेताय, ज्या संशयास्पद टोनमध्ये नावं घेताय, त्याचा काय आधार पुरावा तुमच्याकडे आहे का? या समाजात कष्ट करून, मेहनत घेऊन, प्रचंड धावपळ करून जे नाव कमावलेलं आहे, त्यांनी तुम्ही त्यांना एक मिनिटात कलंकित करून टाकताय. तर तुमच्याकडे काही पुरावा आहे का? असं कोणीही सुरेश धसना विचारलं नाही. ती बातमी दाखवली, त्यांनी बोलले आम्ही दाखवलं. धस तुम्हाला एखाद्या कडेलोटावरून सुरेश धस नावाचा आमदार ढकलून देईल आणि तुम्ही सुखाने ढकलून घेणार आहात का? काही जबाबदारी नाही. अशा बातम्या, जी काय पोरकट वक्तव्य असतात, बालिश वक्तव्य असतात, ती दाखवणाऱ्यांची काहीही जबाबदारी नसते. धस बोलले असतील, पण धस 10, 50, 100 लोकांसमोर बोलले. पण प्राजक्ता माळीची खरी बदनामी सगळ्या माध्यमांनी केलेली. माध्यमात बसलेल्या बेजबाबदार लोकांनी प्राजक्ता माळी किंवा ती कोण मंदाना नावाची अभिनेत्री आहे, त्यांच्या अब्रूचे धिंडवडे पत्रकारांनी काढलेले, धसनी नाही काढले. धस एका गल्लीत कुठेतरी बोललेले असतील. पत्रकार परिषद एका बंद भिंतीमध्ये किंवा एका अंगणात झालेल्या असेल. त्याला लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवणारे गुन्हेगार पत्रकार आहेत मित्रांनो. कधीतरी याचं रिअलायझेशन आहे. किंबहुना असलं दाखवू नये, असलं सांगू नये. मला आठवतं तुमच्या आसाममध्ये एक मुलगी आपल्या मित्राबरोबर पब मधून बाहेर पडली. त्या पब मधून बाहेर पडली तर काही गुंडांनी किंवा काही टोळीने तिच्यावर हल्ला केला, तिचे कपडे फाडले. ते चित्रण लाईव्ह दाखवलं जात होतं. मग तिथे महिला आयोगाचे सदस्य गेले. अलका लांबा नावाची काँग्रेसची नेता तिथे गेली आणि तिने त्या मुलीला घेऊन पत्रकार परिषद केली. आणि म्हणून अलका लांबाला महिला आयोगातून हाकून लावण्यात आलं होतं की त्या मुलीची आयडेंटिटी लपवली पाहिजे, तिला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि म्हणून आपण अशी बातमी दिल्यानंतर प्राजक्ता माळीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल. 10 लोक तिला टोचून टोचून बोलतील. याचं भान धस यांनी ठेवलं नसेल, तितकंच ते पत्रकार दाखवणाऱ्या चॅनेलच्या संपादकांनी ठेवलं नाही. आणि म्हणून मी म्हटलं की परत प्राजक्ता माळी पण आम्ही दाखवली ना, असं म्हणतील बेशरम लोक. पण तिला ज्या यातना झाल्या, तिच्या डोळ्यात अश्रू आले, ते धस बोलल्यामुळे नाही. सुरेश धस जे बोलले ते तुम्ही चॅनेलवर दाखवलं, गावगणना केलं, त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले. ते बोललेले शब्द धस यांच्या त्या 4 भिंतीत किंवा त्या अंगणापुरते मर्यादित राहिले असते तर आसपासच्या गावात कुजबूज झाली असती. पण प्राजक्ता माळीला पत्रकार परिषद घ्यावी लागली नसती. ते पत्रकारांचं पाप आहे, मीडियाचं पाप आहे. आणि म्हणून मला ती बालपणी ऐकलेली म्हण आठवली, शेळी जाते जीवे व्हावे, खाणारा म्हणतो वातड. इतकी माध्यमं बेशरम झालेली आहेत. पत्रकार इतके बेशरम, निर्लज्ज आणि निबर झालेले आहेत की आपण कुठल्या महिलांची किती बेअब्रू कारण नसताना करतोय, आपल्या टीआरपी साठी करतोय, याचं भान त्यांना राहिलेलं नाही. एकटे सुरेश धस यांच्याकडे बोट दाखवणार तुम्ही? प्राजक्ता माळी किंवा तिच्या बाजूने उभा राहिलेल्या प्रत्येकाने माध्यमांचा सुद्धा निषेध केला पाहिजे. अशा माध्यमांना बहिष्कृत करण्याची हिंमत स्वतःला प्रतिष्ठित आणि सभ्य म्हणणाऱ्या लोकांनी दाखवली पाहिजे. तुम्हाला खरोखर अशा महिलांच्या बेअब्रूची चिंता असेल, फिकीर असेल, तर अशा बातम्या दाखवणाऱ्या माध्यमांना बहिष्कृत करून टाका. त्यांना कळलं पाहिजे
ही लोकांच्या आयुष्याशी, अब्रूशी, प्रतिष्ठेशी खेळ करणं म्हणजे पत्रकारिता नाही. मला आठवतं मी तेव्हा निर्भयाच्या वेळेला म्हणालो होतो, एका लेखात मी म्हटलं होतं की बलात्कार करणाऱ्यांनी तिला निदान मारूनच टाकली, ती सुटली त्याच्यातून. पण बातम्यांमधून जे अब्रूचे ढिंडवडे निघत होते त्याला निर्भयाचा परिवार महिनोन महिने सामोरा जात होता. कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात चाललेल्या खटल्यातून त्या निर्भयाच्या कुटुंबाची बेअब्रू रोजच्या रोज चालू होती. कधीतरी हे आपण समजून घेणार आहोत का की आपण आता बधीर होऊन गेलो. संस्कृतीच्या नावावर विकृतीला प्राधान्य देणार हे जे काय प्रबोधन नावाचं खेळणं झालेलं आहे माध्यम, याच्यापासून आपण कधी सावध होणार आहोत? काय सांगावं काय सांगू नये याची लक्ष्मण रेषा कायदा नाही सांगू, ती आपण आपल्याला घालून घ्यायची असते. म्हटलं मित्रांनो ना, तर कपड्याच्या आत आपण नागडे आहोत हे आपल्याला माहिती असतं, समोरच्यालाही माहिती असतं. पण आपण दोघे जे कोणी एकमेकांना भेटतो ते कपडे घालून भेटतो, कारण आपण सभ्य असल्याचा दुसऱ्याला विश्वास देतो आणि तोही आपल्याला तो विश्वास देत असतो की मी पण सभ्य आहे. झाकायची ती अब्रू असते. उघड्यावर मांडतात त्याला पत्रकारिता म्हणत नाहीत आणि अब्रू पण म्हणत नाहीत. आणि म्हणून मी हा विषय टाळला होता. पण प्राजक्ता माळी आणि तो विषय झाला, तिने अगदी पत्रकार परिषदेत ओक्साबोक्शी रडली, म्हणून मला वाटलं की याच्यावर बोललं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.